अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपत होती. पण 3 वाजेपर्यंत आणि 3 वाजल्यानंतरही राज्यात बराच राडा सुरू होता. कुठं एबी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड सुरू होती, कुठं थेट पक्ष बदलण्यात आले, तर कुठं उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेत्यांनाच गराडा घालण्यात आला. हा सगळा राडा ना ठाकरेंच्या शिवसेनेत झाला, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झाला, ना काँग्रेसमध्ये आणि ना मनसेमध्ये. हा राडा झाला महायुतीच्या पक्षांमध्ये. मग बंडखोरी झाली. महायुतीतल्या पक्षांमध्ये नाराजी तयार झाल्याचं बोललं जाऊ लागलं. नाराजी नाट्य बरंच रंगलं. कट टू 2 जानेवारी. अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. एका पाठोपाठ एक बातम्या यायला सुरुवात झाली. नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची. ठिकठिकाणी अर्ज माघारी घेतले गेले. अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये फक्त अपक्ष किंवा बंडखोर नव्हते, तर मवियाचे उमेदवार सुद्धा होते. कित्येक महानगरपालिकांमध्ये मतदानाच्या आधीच महायुतीचं, खास करून शिंदे आणि भाजपचं खातं दणक्यात उघडलं गेलं. एका बाजूला बिनविरोध निवडून आलेले महायुतीचे 50 नगरसेवक, दुसऱ्या बाजूला काँग्रेस वंचितचे 16 जागांवर उमेदवारच नसणं, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपामधून गणित फिसकटणं, या सगळ्या घडामोडी एकच प्रश्न उपस्थित करतायत: विरोधक निवडणुकीआधीच मैदान सोडू लागलेत का? त्याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बोलूयात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल. अर्ज माघारी घ्यायला 1 जानेवारीला सुरुवात झाली आणि त्या दिवशीपासूनच नगरसेवक बिनविरोध निवडून येत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या. आता हा आकडा बघायचा झाला तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 6 असे महायुतीचे एकूण 21 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. विशेष म्हणजे एका जागेवर मनसेच्या शहराध्यक्षानेच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी 62 नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे. महायुतीने त्यापैकी 21 नगरसेवक मतदानाच्या आधीच निवडून आणलेत. शेजारीच असलेल्या ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. पनवेलमध्ये भाजपचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. इथं एका जागेवर शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर इतर ठिकाणी ठाकरेंची शिवसेना, शेकाप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. पुण्यात भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, ते सुद्धा प्रभाग क्रमांक 35 या एकाच प्रभागातून. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. धुळ्यामध्ये भाजपचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, तर जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 4 आणि भाजपचे 4 असे एकूण 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 असे एकूण 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. आता या सगळ्या आकड्याची बेरीज केली तर आतापर्यंत 50 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्थात हा आकडा आणखी काहींनी वाढू शकतो. यात महत्त्वाचं म्हणजे 50 पैकी 34 नगरसेवक हे भाजपचे आहेत, 14 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, तर 2 नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. म्हणजेच महायुतीने पहिल्याच फटक्यात आघाडी घेत विरोधकांना दणका दिलाय. विशेष म्हणजे भाजपने यातल्या काही जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही दणका दिलाय. त्यात काही ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पडताळणी सुरू असल्यानं अधिकृत घोषणा बाकी होती. त्यामुळे हा आकडा 50च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आता इतक्या प्रमाणात शिंदे आणि भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यात काही जागांवर अर्ज वैध ठरले नाहीत, पण महत्त्वाचं म्हणजे कित्येक जागांवर समोरच्या उमेदवारांनी अर्जच माघारी घेतले. अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये मवियाच्या घटक पक्षांमधले उमेदवार आहेत. एका ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच उमेदवाराने माघार घेतली आणि भाजपचा विजय सोपा झाला. मनसेच्या उमेदवाराने सुद्धा माघार घेतली. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जागा या भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याच निवडून आल्यात. जवळपास 48 जागांवर या दोन्ही पक्षांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तर मवियाच्या पारड्यात यातली एकही जागा नाही. आता याचा या दोन्ही पक्षांना होणारा फायदा म्हणजे आपल्या विरोधात फाईटच नसल्याचं नरेटिव्ह उभं करता येतं. कारण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या 2 पक्षांच्या उमेदवारांच्या समोर नांग्या टाकल्याचं चित्र आहे. साहजिकच याच 2 पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत असं चित्र या दोन्ही पक्षांना उभं करता येईल. नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणाऱ्या नेत्यांनी ही विजयाची सुरुवात आहे यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. मुळातच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालं होतं. भाजपने काही प्रभागात तर विरोधकच ठेवले नाहीत अशी चर्चा झाली. पुण्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक 32 मधून भाजपने 3 आयात उमेदवारांना उमेदवारी दिली. यात 2 माजी नगरसेवक आहेत, तर एक नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपने समोर फाईटच ठेवली नाही. दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म घेण्यासाठी धावपळ सुरू होती. एका उमेदवाराने तर एबी फॉर्म गिळल्याची घटना घडली. साहजिकच जिंकायचं नेरेटिव्ह आपल्या बाजूने उभं करण्यात या दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे.
खास करून राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, MMR रिजनमध्ये हे दोन पक्ष एकत्र लढत आहेत. त्यामुळे साहजिकच या नरेटिव्हचा महायुतीतल्या दोन्ही पक्षांना चांगला फायदा होऊ शकतो. एका बाजूला विरोधकांनी घेतलेली माघार आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या उमेदवारांचा अभाव आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध शिंदेची शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढते, शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या सोबत आहे. पण महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष एकत्रित लढतायत. काँग्रेसने वंचितला 62 जागा दिल्या होत्या, पण त्यापैकी 16 जागांवर वंचितला उमेदवारच सापडले नसल्याच्या बातम्या आल्या. साहजिकच या जागांवर काँग्रेस वंचित या आघाडीचे उमेदवारच नाहीयेत. त्याचा फायदा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला ठाकरेंशी थेट लढत देताना होऊ शकतो. ठाकरे बंधूंनी मुंबई आणि राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये युती केली असली तरी बऱ्याच ठिकाणी या दोन्ही पक्षांचं जागा वाटपावरून फिसकटलंय. मुंबईत ठाकरेंची शिवसेना 165 जागा लढतीये, तर मनसेला 52 जागा देण्यात आल्यात. या 52 जागांपैकी काही जागा अशा आहेत जिथे भाजप किंवा शिंदेचे उमेदवार प्रचंड भक्कम आहेत. काही जागा अशा आहेत जिथे मनसेला उमेदवारी दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंड केलंय, तर काही जागांसाठी मनसे प्रचंड अग्रेसिव्ह असताना त्या जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहिल्या आहेत. त्यामुळे तिथे मनसेनं बंड केलंय. भाजपचे अमित साटम, राहुल नार्वेकर, शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे या नेत्यांनी मध्यस्थी करत आपापल्या पक्षातली बंडखोरी थांबवली आहे. पण मनसे आणि ठाकरे गटाला यात यश आलेलं नाही. भांडूपमध्ये बंडखोरी करणाऱ्या मनसेच्या अनिशा माजगावकर या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे साहजिकच बंडखोरांना रोखणं हे ठाकरे बंधूंना जमलेलं नाही. पण हीच गोष्ट भाजप आणि शिंदेंनी शिताफीने केली आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान व्हायला साधारण 13 दिवस बाकी आहेत. त्याआधी शिंदे आणि भाजपचे 48 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यातही यात भाजपचा आकडा मोठा आहे. त्यामुळे विरोधकांनी लढण्याआधी शस्त्र टाकून दिल्याचं नरेटिव्ह या पक्षांना मोठं करता येणार आहे. काही ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचं कारण अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेणं हे सुद्धा आहे. याचाच अर्थ इथं विरोधी पक्षांकडून उमेदवारच देण्यात आला नव्हता. मुंबईत सुद्धा 16 जागांवर वंचितला उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेच्या समोर द्यायला उमेदवारच नाहीत. यामुळेच विरोधकांनी मैदान सोडले असं चित्र निर्माण झाले. ज्या प्रकारे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं बंडखोरी शांत करण्यात यश मिळवलं, अजित पवारांनी भाजपकडून संधी नाकारले गेलेले उमेदवार आपल्या गळाला लावले, त्या प्रमाणात मवियाचे पक्ष ऍक्टिव्ह नाहीत. त्यात जागा वाटपातच गणित फिसकटलेलं असल्यानं ठाकरे बंधूंमध्ये किती एकवाक्यता आहे, विरोधक आहेत कुठे, हे प्रश्न विचारण्याची आयती संधी शिंदे भाजपला मिळाली आहे. निकाला आधीच 50 मारत भाजप आणि शिंदेंनी विरोधकांना दणका दिलाय. त्यामुळे आता प्रत्यक्ष मैदानात विरोधक किती टिकतात, सोबतच भाजप शिंदेच्या झंझावातापुढे अजित पवार काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाजप आणि शिंदेच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल आणि विरोधकांच्या न दिलेल्या फाईटबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि महानगरपालिका निवडणुकीशी संबंधित सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.